हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे. आज आपण लग्नाच्या पंगतीतली वांगी आणि बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत. मस्त लागते एकदम. त्यासाठी वाटण तयार करून घेऊया. खोबरं आहे, वाळलं खोबरंच आहे, लसूण आहे, अद्रक आहे आणि कोथिंबीर आहे. सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता 4 चमचे तेल घातलं आहे, जिरे घातलेत आणि मोहरी घालायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते भाजून घ्यायचे आहेत चांगले. मस्त लागते ही भाजी, नक्की ट्राय करून बघा. ऑप्शन काय नसतो ना भाजीचा, रोज काय भाजी करायची. हिंग घालायची आहे. आता आपण खोबऱ्याचं वाटण केलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं. त्याला वाटण जरा लागू शकतं खाली, म्हणून टमाटे घालून घेतलेले आहेत. 2 लाल टमाटे घातलेले आहेत. त्यावर मीठ घालायचं आहे म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात. आता चांगलं भाजून घ्यायचे आहेत टमाटे लवकर सॉफ्ट होतात. आता आपण आधी वांगे लवकर शिजतात, त्यामुळे बटाटे 2 इथं साल काढून चिरून घेतलेले आहेत, मोठेच चिरलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत. लग्नाच्या पंक्तीमध्ये कोण बारीक चिरतं, मोठेच चिरतात. आता 2 चमचे कांदा लसूण तिखट आहे ते पण घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे तिखट असेल ते घालू शकता. पाव चमचा हळद घालायची आहे. गरम मसाला आहे 1 चमचा घालायचा आहे. 1 चमचा धण्याचा कूट आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं चांगलं इथं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. 2 चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आहे ते पण घालून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये पाणी घालून वर ठेवायचं आहे म्हणजे बटाटा लवकर शिजला जातो. 10 ते 15 मिनटं बटाटा शिजायला लागलेले आहेत. आता 4 वांगी चिरून घेतलेले आहेत, ते पण घालून घ्यायचे आहेत. वांगी पण असे मोठेच चिरून घेतलेले आहेत. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वांगी शिजायला काही वेळ लागत नाही जास्त. आता थोडं आपण वर पाणी ठेवलेलं ना तेच गरम पाणी यात घालून घ्यायचं आहे. तुम्ही दाट किंवा पातळ रस बघून ठेवू शकता. मी तर थोडंच पातळ अंगापुरताच रस केलेला आहे. आता याला परत झाकून ठेवायचं आहे वांगी शिजायला 5 मिनटंच. 5 मिनटातच वांगी शिजतात, जास्त वेळ लागत नाही. बटाटा तर शिजलेलाच आहे. आता मीठ आपण कांदा भाजताना पण घातलेला आहे, बघून मीठ घालायचं आहे. बघा कलर पण किती छान आलेला आहे. वाटत आहे ना लग्नातल्या पंक्तीतली वांगी आणि बटाट्याची रस्सा भाजी. मस्त भाजी इथं शिजलेली आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. मग कधी करून बघताय अशी भाजी, मस्त लागते टेस्टला. शिजत आलेली आहे भाजी पण, दोन्ही मिळून चांगलं शिजलेलं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. सगळे जेवण्यासाठी वेट करत बसलेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.